हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुमची पण कमरेवरची चरबी जास्त वाढली आहे का? यामुळेच आपलं लूक आहे ते बिघडलेलं असतं. खासकर आपल्या आवडीचे ड्रेस असतात फिटिंगवाले, ते देखील आपण घालू शकत नाही कारण कमरेवरती इतकी चरबी जमा झाली आहे. ते कमी करण्यासाठी आजचे व्यायाम तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि याचा असर तुम्हाला 5 ते 6 दिवसामध्ये दिसू लागतो. त्यासाठी आपल्याला उभं राहायचं आहे. दोन्ही हातांची अशी गाठ मारायची आणि आपल्याला एकदा उजवीकडे वळायचं आणि एकदा डावीकडे वळायचं. हा व्यायाम पूर्ण आपल्या कमरेवर असर करतो. खासकर आपली कमरेवरची चरबी असते ती वितळण्याचं काम ही एक्सरसाइज करते आणि त्यासोबत साईडवालं फॅट असतं कमरेच्या आणि पोटाच्या मध्ये, ते देखील कमी होतं. तर ही एक्सरसाइज आपल्याला 1 मिनिटाची करायची आहे. रिझल्ट खूप छान मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमरेचं जे दुखणं पण असतं ते देखील निघून जातं. प्रत्येक व्यायाम आपल्याला सकाळी हा केला पाहिजे. कारण सकाळी केलेले व्यायाम हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे सकाळी व्यायाम केला केव्हाही चांगलं आणि रिझल्टही खूप छान भेटतो. आता करत आहे दुसरा व्यायाम. त्यासाठी आपल्याला तसंच उभं राहायचं आहे स्ट्रेट. दोन्ही हात असं जॉईन करते. एकदा उजव्या पायाला टच करत आहे, एकदा डाव्या पायाला टच करत आहे. दोन्ही हात असं स्ट्रेटच राहू दे, म्हणजे त्याचा असर पूर्ण आपल्या कमरेवरती होतो. खासकर आपली कंबर कधी वाकलेली असते. वाकलेल्या कंबरला स्ट्रेटपणा आणण्याचं काम ही एक्सरसाइज करते. त्याचसोबत आपलं सॅड फॅट असतं कमरेचं ते देखील निघून जातं. तर हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे किंवा तुम्ही मोजून जरी 20-20चे 2 टप्पे केला तरी हरकत नाही, कारण रिझल्ट खूप छान भेटतो आणि करायला सोपा आहे. सहज करू शकतो. आता करत आहे तिसरा व्यायाम. त्यासाठी दोन्ही पायांचं अंतर जितकं मी ठेवले तितकं घ्या. उजवा हात डाव्या हातामध्ये आणि डावा हात उजव्यामध्ये असू दे आणि आपल्याला असं उटक-बैठक करायचं आहे. पायाचा गॅप असाच राहू दे, म्हणजे आपलं पूर्ण कमरेवरती याचा असर होतो. खासकर आपल्या हिप्सवरतीही वाढलेलं फॅट कमी होतं. त्यासोबत आपल्या पायांची एक्सरसाइज छान व्हायला, जसं की आपलं पायांचं थाय फॅट आहे ते देखील कमी होतं. हा व्यायाम देखील मी 1 मिनिटाचा करणार आहे आणि कमरेसाठी एकदम बेस्ट असा व्यायाम आहे. कमरेवरची चरबी कमी करूया आणि स्वतःचं लूक आणूया, कारण प्रत्येक व्यायाम हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे. आता करते तिसरा व्यायाम. दोन्ही हात कमरेवर असू दे आणि स्ट्रेट उभं राहायचं आहे. एकदा उजवीकडे वळायचं आहे, एकदा डावीकडे वळायचं आहे. जेव्हा आपण उजवीकडे वळतो ना, तो डावा हात मागं गेला पाहिजे आणि जेव्हा आपण डावीकडे वळतो तेव्हा उजवा हात मागं गेला पाहिजे. असं आपल्याला करायला हवं. तर याचा असर बघू शकता खासकर कमरेवरती आणि कमरेच्या साईड फॅट असतं त्याच्यावरती होतो. मात्र असे आपल्याला व्यायाम न चुकता करायला पाहिजे, ज्यामुळे आपली कमरेवरती चरबी कधी साठत नाही, आपला लूक कधी बिघडत नाही. कारण आपण आहोत की महागाचे कपडे घेतो पण शरीरासाठी थोडेही कष्ट देत नाही आणि असंही वाटतं की प्रत्येक ड्रेस आपल्याला सुंदर दिसावा, पण शरीरामध्ये इतकं वजन वाढलं आहे, इतकी चरबी जमा झाली, यामुळे आपला पूर्ण लूक आहे तो बिघडलेला आहे. रोज असा व्यायाम करायचा आहे आणि तुम्ही सिंपल जरी कपडे घातला तरी ते उठून दिसतात. मात्र रोज असा व्यायाम करायचा आहे आणि आतून आणि बाहेरून सुंदरता वाढवायची आहे. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला खाली बसायचं. दोन्ही पायांचं अंतर इतकं असू दे. दोन्ही हात मी गुडघ्यावरती ठेवले आणि उजवा हात आहे तो डाव्या पायाला टच झाला पाहिजे इतका आपल्याला वाकायचा आहे. बघू शकता पूर्ण ताण आपल्या कमरेवरती पडत आहे. असं आपल्याला उजवीकडूनही करायचं आहे आणि डावीकडूनही करायचं आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी असर छान होतो, खासकर साईड फॅट कमी होण्यासाठी, कमरेवरचं फॅट कमी होण्यासाठी. कारण आजकाल काय होतं माहिती आहे का, आपण एकाच जागेवरती जास्त बसून राहिल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये चरबी साठत राहते. ते कमी कसं करायचं ह्याच्यावर काही शॉर्टकट उपाय काहीच नाही. आपलं व्यायामच करायला पाहिजे आणि आपण व्यायाम करायला इतका आळस करतो की नको नकोसं वाटतं. त्यामुळे आपलं शरीर आहे ते पूर्णपणे बिघडलेलं असतं. आता बिघडलेल्या शरीराला आकार द्यायचा असेल तर रोज थोडा व्यायाम हवाच ना. त्यासाठी तुम्ही स्वतःच्या मनाची तयारी करा आणि आजपासून व्यायामाला सुरुवात करा. ज्यांना पण आळस येत असेल त्यांनी मनाची तयारी करा. रोज आपल्याला असा व्यायाम करायचा आहे, कारण बिघडलेल्या शरीराला आकार द्यायचा आहे, आतून आणि बाहेरून सुंदर व्हायचं आहे, आजारापासून लांब राहायचं आहे. या गोष्टी जर आपण ठरवलं तर न चुकता व्यायाम करायलाच हवं, कारण ह्याला पैसे द्यायची गरज नाही, फक्त मेहनत करायची गरज आहे. स्वतःसाठी काही तर करायचं असेल तर रोज असा व्यायाम करा आणि फिट राहा. आता करत आहे पुढचा व्यायाम. सेम बसायचा, दोन्ही हात समोर घ्यायची, अशी गाठ मारायची आणि त्यानंतर असं बघू शकता समोर यायले, मागं जायले. तर या व्यायामाचा फायदा पूर्ण आपल्या कमरेला तर व्हायला, त्याचसोबत आपल्या पोटावरची चरबी देखील कमी होणार आणि आपल्या हिप्सवर देखील असर होणार. कारण प्रत्येक गृहिणीची चरबी ना खासकर पोटावरती जास्त असते, कमरेवरती देखील जास्त राहते आणि आपल्या हिप्सवर देखील वाढलेली असते. ह्या तिन्ही साईडचं फॅट जर एकदा कमी झालं की पूर्ण शरीर आहे ते एकदम सुंदर दिसतं, स्लिम दिसतं, आकारमध्ये येतं. यासाठी व्यायामाला महत्त्व द्या आणि हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. 1 व्यायाम आणि 3 रिझल्ट भेटणार. आता करत आहे पुढचा व्यायाम. दोन्ही हात स्ट्रेट असू दे. उजवा हात आहे तो डाव्या पायाला टच झाला पाहिजे आणि डावा हात आहे तो उजव्या पायाला टच झाला पाहिजे. असर तर कमरेवरच होतो.
कारण कमरेवरची चरबी एकदा पूर्णपणे वितळून गेली की आपला लूक आहे ते एकदम छान येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची फिटिंग कपडे तुम्ही घालू शकता आणि त्याच्यामध्ये अजिबात फॅट दिसत नाही. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे स्वतःची आवड जपणंही गरजेचं आहे. त्यासाठी व्यायाम करणंही खूप महत्त्वाचं आहे. व्यायामाशिवाय लूक येत नाही, कपड्यामध्ये काहीच नाही. स्वतःच्या शरीराला थोडंसं लूक द्या आणि फिट राहा. आता करायचं आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी उसं घ्यायचं. उसं आहे ती सावकाशपणे असं पुढं ढकलायचं आणि सावकाशपणे असं मागं आणायचं. तर पूर्ण असर आपल्या कमरेवरती होतो. त्यासोबत आपल्या पोटाची देखील छान एक्सरसाइज व्हायला, त्यामुळे तिथं साठलेली चरबी कमी होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे रोज व्यायाम केल्यामुळे देखील आपला आळस आहे तो निघून जातो. आत्मविश्वास वाढत राहतो. आपल्याला साखरेचे पदार्थ वगैरे अजिबात खायचं नाही, ज्यामुळे वजन जास्त वाढत राहतं, चरबी जास्त साठत राहते. कारण व्यायाम आहे तो 20% आहे, 80% आहे ते डाएट. त्यामुळे साखरेचे पदार्थ, तळलेले पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत. भरपूरसं पाणी प्या. 8 तासांची झोप झालीच पाहिजे, म्हणजे आपली चरबी कधी साठत नाही. कारण आपल्याला फिट राहायचं असेल तर ह्या गोष्टींची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. व्यायाम, खाण्यापिण्याचं रुटीन एकदम व्यवस्थित असू दे. लेट नको, पण लवकर असलेलं केव्हाही चांगलं. आता करत आहे पुढची एक्सरसाइज. त्यासाठी दोन्ही गुडघ्यावरती बसायचं आहे आणि पूर्णपणे मस्तक फरशीला टच करा. दोन्ही हात मागं गेली पाहिजे. जेव्हा आपण स्ट्रेट होतो तर दोन्ही हात वर असू दे. म्हणजे असर पोटावरही होतो, कमरेवरही होतो, हिप्सवरही होतो. हातांचे दंडी मजबूत होतात. फुल बॉडी वर्कआउट आहे. तर यामुळे देखील आपल्या पूर्ण शरीरामध्ये अजिबात चरबी साठत नाही. कमरेचं दुखणं कधीच होत नाही. कारण ज्यांची पण कंबर जास्त दुखते त्यांच्यासाठी देखील हे व्यायाम खूप महत्त्वाचे आहेत. वजन तर कमीच होतं, साठलेली चरबी देखील पूर्णपणे वितळते. आपल्यापासून आजार आहेत ते खूप लांब राहतात. त्यासाठी व्यायामाला महत्त्व द्या. प्रत्येक व्यायाम हा 1-1 मिनिटाचा असू दे. रिझल्ट खरं सांगते खूप छान आणि खूप लवकर भेटतो आणि करायला सोपे आहेत. सहज आपण घरी बसून असे व्यायाम करून आपलं वाढलेलं वजन, साठलेली चरबी कमी करू शकतो. प्रत्येक व्यायाम हा एन्जॉय करत करा, म्हणजे फळ देखील तेवढं छान भेटतं आणि लवकर देखील. कारण व्यायामच असे आहेत ते करायला सोपे, फक्त आवडीनं केलं पाहिजे. अशा प्रकारे जर तुम्ही रोज व्यायाम केला तर नक्कीच तुमचं कमरेची चरबी तर कमीच होते आणि दुखणं देखील गायब होतं. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.